संजय राऊत यांनी बहुतेक धुळवडीच्या दिवशी भांग घ्यायची असते, यांनी आधीच 2 दिवस अगोदर भांग घेतले आणि बहुतेक टाईट झालेले आहेत. संजय राऊत यांना काय माहिती हो, काय परमिशन कसं घेतात, लाऊडस्पीकरचं परमिशन कसं घेतात हे तरी माहितीये का कुठल्या कार्यक्रमांना? अहो, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. डीजेवर बंदी, आवाजावर बंदी, एक डेसिबलची अट जी आहे ना, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. या सरकारने डीजेवर बंदी आणलेली नाहीये. तुमचे बॉस आहेत ना, ज्यावेळी मुख्यमंत्री होते ना, तेव्हा पण हाच नियम होता आणि आता पण हाच नियम आहे. उलट कोरोना नंतर खऱ्या अर्थाने हे सण जे धूमधडाक्यात सुरू झाले ना, ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून. तुमचे नेते सांगत होते, मी आणि माझे कुटुंब घरात बसा, हात धुवा, बा संपला विषय सगळा. अहो, तुमची भांग उतरलेली नाहीये, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि हा वर्षानुवर्षाचा निर्णय आहे. काही झालं तर सरकारवर टीका करता. संजयजी राऊत या सगळ्या प्रोसिजर माहिती करून घ्या. तुम्ही डायरेक्ट राज्यसभेत गेलेले आहात, लोकल लेव्हलला काम नाही केलं, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत. जरा आजूबाजूच्या लोकांना विचारा. आणि जे टीका करतायत ना, वरळीवरनं इश्यू करायचा प्रयत्न करतायत, हे वर्षानुवर्षाचा नियम आहे. तुमच्या शाखा प्रमुखाला विचारा, जे काय उरलेले सोडलेले आहेत ते, केव्हापासूनचा हा निर्णय आहे. उगाच काहीतरी कुणावर तरी टीका करायची. सकाळी उठल्या उठल्या भांगेची नशा उतरलेली नसते. उठ सूट सरकार, उठ सूट सरकार. अहो, होळी आहे. आता तरी होळीच्या दिवशी तरी चुकीच्या पद्धतीने लोकांना टीका करून फसवू नका. लोकांना माहिती आहे सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या.